लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। नाशिक शहरात अवैधरित्या गोवंशाची वाहतूक करणाऱ्या विरोधात क्राईम ब्रांच युनिट 2 ने जोरदार कारवाई करत तब्बल 5 जिवंत गोवंशाची सुटका केली आहे। या कारवाईत 2 आरोपींना रंगेहात पकडून 7,45,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी क्राईम ब्रांच युनिट 2 चे अधिकारी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्यांचा शोध घेत असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली। साठेनगर येथील सरकारी एनडीए सरकार एंटरप्राइजेस गोदामाजवळ रिहान शेख याच्या पत्र्याच्या शेडमध्ये महिंद्रा पिकअप वाहनातून कत्तलीसाठी गोवंश आणला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। माहिती मिळताच युनिट 2 चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांनी पथकाला तातडीने कारवाईचे आदेश दिले। त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, गुलाब सोनार, पोलीस अंमलदार प्रदीप नन्नावरे, प्रवीण वानकडे, महेश खांडवाले, संतोष सुपेकर आणि जितेंद्र वजिरे यांच्या पथकाने साठेनगर परिसरात सापळा रचला। पोलिसांनी महिंद्रा पिकअप वाहन अडवून तपासणी केली असता वाहनांमध्ये अत्यंत दाटीवाटीने क्रूर पद्धतीने बांधून ठेवलेले 5 जिवंत गोवंश आढळून आले। या जनावरांना चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले। या कारवाईत पोलिसांनी रिजवान सुलेमान कुरेशी वय वर्ष 31 आणि अनीस अब्दुल्ला कुरेशी वय वर्ष 39 या दोघांना ताब्यात घेतले। दोन्ही आरोपीकडून 5 गोवंश, 2 मोबाईल फोन आणि महिंद्रा पिकअप वाहन असा एकूण 7,45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1995 तसेच प्राण्यांची क्रूरपणे वागण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्यानुसार आणि मोटर वाहन कायद्यानुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विशेष म्हणजे गोवंशाची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्यावर नाशिक पोलिसांनी पुन्हा एकदा कडक कारवाईचा इशारा दिला आहे। क्राईम ब्रांच युनिट 2 च्या या धडकेबाज कारवाईमुळे गोवंश तस्करी करण्याचे धाबे दणले आहे। आता या दोन्ही आरोपींच्या चौकशीत गोवंश कुठून आणले जात होते, कुठे पाठवले जाणार होते आणि या तस्करीच्या मागे आणखी कोणाचे कनेक्शन आहे का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। लोकशस्त्र न्यूजसाठी बंटी आडाव, नाशिक। लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज।